गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज नागपंचमी ह्या निमित्तानं आमची गोविंद ट्रेडिशनल स्वीट आज मी पातोळी बनवते आहे. तर मग चला पातोळी ट्राय करूया. आणि आमच्या गार्डनमध्ये जास्त पानं नव्हती झालेली पातोळीची, थोडीशी झाली. ती मी कापून आणली, स्वच्छ धुवून घेतले आणि कापडाने एकदम व्यवस्थित कोरडं करून घेतलं त्याला मी. आता हे आहे तुकडे तांदूळ, म्हणजे आमच्या गोव्यांचं करून ह्याचेच बनवतात. आता हे मी रात्रभर भिजत ठेवलेली. हे नसले तर तुम्ही नॉर्मल तांदूळ असतं ते आपलं तेही जेही करू शकता किंवा तांदळाच्या पिठानेही करू शकता. आता ह्या तांदळात मी 1-2 चमचे मी तर खिसलेलं खोबरं टाकते, जेणेकरून ते तांदळात खूप चव येईल. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टसरच ठेवायचं. आता मी ते गूळ खिसून घेते बारीक आणि 2 वाटी मी खिसलेलं खोबरं घेते. त्यात हे गूळ टाकते, 2 वाटी गूळ टाकते आणि थोडीशी वेलची पूड घालून मी मिक्स करते. आणि मी कच्चंच आणि थोडंसं मीठ घातलं ह्याच्यात मी चवीसाठी. मी कच्चंच भरते. जर तुम्हाला हे तुपात वगैरे परतून घ्यायचं असेल तर गूळ वगैरे तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने सुद्धा चव आणि वाटते. आम्हाला असंच वाटतं म्हणून आम्ही असं केलं. तुम्हाला जर आणि चव वाढत आणि काही करायचं असेल तर तुम्ही ते तुपात सुद्धा फ्राय करू शकता, ते खोबरं आणि ते गुळाचं मिक्सचर. आता हे पीठ बघा, मी एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवलेलं पीठ वाटून. एक अर्धा तासाने काय होते, घट्ट होतं ते. तुम्हीसुद्धा जर नेक्स्ट बनवायचं असेल तर पीठ आहे ना अगदी मिक्सरमध्ये वाटा आणि 1 तास किंवा चढ करून तुम्ही 2 तासासाठी सुद्धा ठेवलं ना, ते पीठ एकदम आपोआप घट्ट होईल. आता हे पातोळीचे पान मी घेतले. आता त्याच्या पातोळीच्या पानवर मी तेल लावले. तेलाने काय लावलं की काय होईल, ते व्यवस्थितपणे आपण उकळल्यावर जे व्यवस्थितपणे वाफ पेल्यावर व्यवस्थितपणे ते काढता येईल, ते निघेल, चिकटणार नाही. आता मी ते पीठ लावून घेते. पातळ जाडसर नाही लावायचं आपल्याला, जाडसर लावली चव नाही मिळत आणि असं नुसतं पीठ लागतं तोंडाला. आता ते लावल्यावर मी ते खोबऱ्याचं आणि ते मिश्रण त्यात टाकून व्यवस्थित बंद करते ते कड्या. आता एका बाजूला मी तो गॅसवर पातेलं ठेवले, थोडं पाणी टाकले. आता या पाण्यामध्ये ना ह्या पातोळ्याच्या मी पाण्या टाकते, जेणेकरून ना त्याचा सुगंधही खूप येतो आणि चवही खूप छान लागते, वासही खूप छान येतो त्यांचा एकदम असं पातोळ्यांचा. आता हे दोन्ही कड्या मी बंद करून ना वाफेला देते. एक 10 मिनटं तुम्ही त्याला वाफ द्या, एक 10-15 मिनटं चांगलं वाफ दिल्यावर हे बघा, एक 10-15 मिनटांनी मी काढते. पलटूनसुद्धा घेतल्यात. एक 10-15 मिनटात तुम्ही आलटून पलटून घ्या. नंतर तुम्ही करा एक गरमागरम तुपासोबत तुम्ही सर्व करा. चवीला खूप छान लागते आणि आपल्याला आरोग्यालाही खूप छान असतं ते. एकदा ट्राय करा. हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या चवीला सुद्धा एकदम भारी लागतात आणि तुमच्या मुलांनाही सुद्धा द्या, तेही सुद्धा आवडीने खातील आणि आरोग्यदायक आहे. एकदा ट्राय करा. आणि हे उकळल्यावर खूप सॉफ्ट होतात, जास्त असं कडक वगैरे होतात काहीच नाही. हे तुम्ही बघू शकता.